Hello everyone. In this video, we are going to see sum of subset problem, which is application of backtracking. Backtracking टेक्निकने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम, हॅमिल्टोनियन सायकल, एनक्विन प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम्स बघितले होते जे बॅकट्रॅकिंग पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. सेमिस्टर एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम. 100% येण्याचे चान्सेस आहेत. एक सिंपल न्यूमरिकल आहे, तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे या व्हिडिओच्या एंडला समजून जाईल आणि फक्त मोस्ट कॉमनली एक्झाम्पलच विचारलं जातं, अल्गोरिदम विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि सम ऑफ सबसेट हा एक इंटरेस्टिंग आणि इझी कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं तर तुम्ही इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करायचं असतं, आपलं एक गोल असतं की फाइंड द सबसेट हुज सम इज इक्वल टू टार्गेट. म्हणजे आपल्याला एक असा ऍरे दिलेला असतो किंवा एक सेट दिलेला असतो वेट्सचा आणि आपल्याला एक टार्गेट व्हॅल्यू दिलेली असते. आपल्याला यातील प्रत्येक इलिमेंट घेऊन किंवा एक इलिमेंट घेऊन किंवा दोन इलिमेंट घेऊन किंवा तीन इलिमेंट घेऊन चार इलिमेंट घेऊन किंवा पाच इलिमेंट घेऊन आपल्याला एक सम फॉर्मेशन करायचं असतं आणि ती सम इज इक्वल टू 15 असेल तर तो एक सेट जनरेट होतो. इथे आपल्याला सोल्युशन मध्ये पण दाखवले की आपल्याला टार्गेट 15 फाइंड आउट करायचं आहे. तर त्यातला एक, 4 आणि 10 जर घेतलं तर त्याची सम इज इक्वल टू 15 होते. तर एक सोल्युशन आहे सम ऑफ सबसेट प्रॉब्लेमचं. आणि 1, 6 आणि 8, 1, 6 आणि 8 हे जरी घेतलं तर याची सम 15 होते. तर या दिलेल्या ऍरे मध्ये किंवा दिलेल्या वेट्स मध्ये किती असे सबसेट्स आहेत ज्याची सम इज इक्वल टू टार्गेट होते ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. एक बेसिक न्यूमरिकल आहे, इझी कन्सेप्ट आहे, तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होईल. आयडिया काय आहे तर इलिमेंटला इन्क्लूड करायचा आहे किंवा एक्सक्लूड करायचा आहे. प्रत्येक इलिमेंटसाठी चेक करायचा आहे, तो इलिमेंट असेल तर इन्क्लूड म्हणायचं, नसेल तर एक्सक्लूड म्हणायचं. आता याच्यामध्ये आपल्याला हे सोल्युशन ऑलरेडी दिलंय, हे कसं सॉल्व्ह करायचं ते आपण नंतर बघूया. एक सिंपल अल्गोरिदम आहे. तर या सोल्युशन मध्ये आपल्याला समजतंय की 1 ला इन्क्लूड केलंय, 4 ला इन्क्लूड केलंय आणि 10 ला इन्क्लूड केलंय आणि 6 आणि 8 ला एक्सक्लूड केलंय. तर आपल्याला फक्त इलिमेंटला इन्क्लूड करायचं असेल तर प्रेझेंट म्हणून x1 इज इक्वल टू प्रेझेंट असेल तर 1 आणि x1 इज इक्वल टू अब्सेंट असेल तर 0. तर ते कशा प्रकारे आहे ते आपण नंतर चेक करूया प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. इच एलिमेंट हॅज टू चॉईसेस टू फॉर्म अ डिसिजन. म्हणजे इन्क्लूड करून एक साइड जनरेट होईल आणि एक्सक्लूड करून एक साइड जनरेट होईल. इन्क्लूड केला तर सम काय होते आणि एक्सक्लूड केला तर सम काय होते हे सगळ्या एलिमेंटसाठी चेक करायचं आणि नंतर ते सोल्युशन बॅकट्रॅक करायचं. थोडंसं आता डिफिकल्ट वाटत असेल तरी न्यूमरिकल पाहिल्यावर हे प्रॉब्लेम खूप सोपे. तर बॅकट्रॅकिंगचं लॉजिक काय आहे, इफ सम इज इक्वल टू टार्गेट असेल, सोल्युशन असेल, म्हणजे एक ऍरे आपल्याला सापडला की 1, 4 आणि 10 हे एलिमेंट्स घेतले तर सम इज इक्वल टू 15 होते. तर हे एक सोल्युशन आहे. 6, 8 आणि 1 जर घेतलं तर हे एक सोल्युशन होतं. सपोज आपण फॉर एक्झाम्पल घेतोय तर हे एक सोल्युशन आहे. तर असे जर सम ऑफ सबसेट्स भेटत असतील तर ते एक सोल्युशन असेल. आणि जर सम ही टार्गेटच्या वरती जात असेल तर आपल्याला एक्सक्लूड करायचं आहे किंवा स्टॉप करायचं आहे. तिथे ते बॅक ट्रॅकिंगचा एन्सर आपल्याला स्टॉप करायचा आहे. आपल्याला बॅक ट्रॅकिंगच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपल्याला ट्राय करायचं आहे, ट्रायल घ्यायचे. जर बरोबर असेल म्हणजे करेक्ट असेल तर इन्क्लूड करायचं असतं आणि जर रॉंग किंवा फेल होत असेल तर आपल्याला स्टॉप करायचं असतं आणि दुसऱ्या साईडला सोल्युशन चेक करायचं असतं. ट्राय ऑल कॉम्बिनेशन सगळ्या ऍरे मधल्या प्रेझेंट इलिमेंट साठी चेक करायचं 1, 4, 6, 8, 10 साठी. आणि रिड्यूस अननेसेसरी स्टेप्स, म्हणजे सपोज असं होत असेल की 1, 4 आणि जर इलिमेंट 6 घेतला आणि नंतर 8 घेतला तर याची सम एक्सक्लूड होणार आहे किंवा ती अबाव 15 जाणार आहे. तर हे एक्सक्लूड करायचं, याच्यावर आपल्याला सोल्युशन चेक करायची गरज नाहीये. आपण फक्त जे इलिमेंट्स आपल्याला व्हॅलिड सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहेत असे एलिमेंट्स फक्त इन्क्लूड करणार आहे, बाकीचे एलिमेंट्सला एक्सक्लूड करणार आहे. तर हा अल्गोरिदम आहे. आपण न्यूमरिकल बघितल्यानंतर अल्गोरिदम बघूया. त्याच्या अगोदर जर बघितलं तर थोडासा डिफिकल्ट वाटेल. आपण न्यूमरिकल आधी सॉल्व्ह करूया, देन अल्गोरिदम काय आहे ते चेक करूया. तर एक न्यूमरिकल असा आहे की आपल्याला सम वेट्स दिलेत 3, 8, 5, 7, 6 आणि आपल्याला टार्गेट दिलंय m इज इक्वल टू 14. तर आपल्याला असे ऍरेज फाइंड आउट करायचे आहेत किंवा असे सबसेट फाइंड आउट करायचे आहेत ज्याची सम 14 येईल. तर आपल्याला डोळ्याने म्हणजे नॉर्मल आपण चेक केलं तर आपल्याला माहित आहे की 8 आणि 6 14 येतं किंवा 7, 3, 4. आता याच्यामध्ये चेक केलं तर 6, 5 आणि 3, 3, 5 आणि 6. नॉर्मल आन्सर आपल्याला माहित आहे की हे इलिमेंट्स ऍड केल्यानंतर याची सम 14 येते, याची सम 14 येते. तर आपल्याला हे प्रूव्ह करावं लागतं की कोणते इलिमेंट्स घेतल्यामुळे ही सम 14 आले. आणि हा एक बॅक ट्रॅकिंगचा अप्रोच आहे, त्यामुळे आपल्याला बाय युझिंग ट्री, रिकर्सिव्ह ट्री यूज करून आपल्याला ते सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. तर हा न्यूमरिकल आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलाय ते चेक करूया. मी दुसऱ्या स्क्रीनवर जातो.
तर आपल्याला एक सिंपल न्यूमरिकल ऍज इट इज सेमिस्टर एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. असा एक न्यूमरिकल दिलेला असतो ज्याच्यामध्ये आपल्याला वेट्स दिलेले असतात. हे वेट्स आहेत, याच्यामध्ये टोटल 5 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत आणि आपल्याला टार्गेट दिलं आहे, टार्गेट इज इक्वल टू 14. तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप करायची आहे, अरेंज ऑल वेट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग मध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपल्याला जर अरेंज करता येत असतील तर डायरेक्ट करू शकता, ऑलरेडी गिव्हन असतील तर करण्याचे चान्सेस नाही आहेत. म्हणजे जर या न्यूमरिकल सारखं असेल की बाबा इलिमेंट्स अनसॉर्टेड आहेत किंवा ऑर्डर्ड नाही आहेत, तर आपल्याला ते इन्क्रीजिंग ऑर्डरने ऑर्डर करून घ्यावे लागतील. कारण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपण ते ऑर्डर नाही करून घेतले तर आपले सोल्युशन चुकण्याचे चान्सेस आहेत किंवा आपल्याला कुठे स्टॉप करायचं एक्झॅक्टली ते लवकर समजत नाही. त्यामुळे आपल्याला वेट्स जे आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करणार आहे, 3 देन 5 देन 6 देन 7 अँड देन 8. आता आपण हे वेट्स इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेतलेले आहेत. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या दिलेल्या गिवन वेट्सची सम फाइंड आउट करायची आहे. टोटल गिवन वेट्सची सम फाइंड आउट करायची आहे. टोटल सम ऑफ गिवन वेट्स और टोटल ऑफ गिवन वेट्स जरी म्हणलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. टोटल सम ऑफ गिवन वेट्स म्हणायची काही गरज नाही. 3 + 5 + 7 + 8 हे टोटल किती होते, इक्वल टू 20. दोन स्टेप आपल्याला समजलेल्या आहेत की आपल्याला पहिल्यांदा वेट्स जे आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ऑर्डर करून घ्यायचे आहेत. ऑलरेडी मोस्ट कॉमनली ऑलरेडी दिलेले असतात, बट जर दिलेले नसतील तर आपल्याला ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ऑर्डर करून घ्यायचे आहेत. देन आपल्याला गिवन वेट्सची टोटल फाइंड आउट करायची आहे. ती टोटल आपल्याला आपलं सोल्युशन काढण्यासाठी लागणार आहे आणि आपल्याला दिलेलं टार्गेट असेल ते आपण लिहून घ्यायचं आहे. गिवन टार्गेट इज 14. म्हणजे आपल्याला असे सम ऑफ सेट्स फाइंड आउट करायचे आहेत किंवा सेट सबसेट्स फाइंड आउट करायचे आहेत ज्याची सम इज इक्वल टू 14 येईल. तर हा प्रॉब्लेम आपल्याला ट्री डेटा स्ट्रक्चर यूज करून सॉल्व्ह करावं लागतं आणि सेमिस्टर एक्झाम मध्येही आपल्याला ट्री ड्रॉ करूनच हे सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. तर त्याचा ट्री अशा प्रकारे असेल, आपल्याला पहिल्यांदा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इलिमेंट्स पुट करून घ्यायचे आहेत. पहिल्या इथे 0 असेल, ही का 0 लिहिलंय ते आपण नंतर चेक करूया. देन ही लेवल 1 असेल, पहिल्यांदा सोल्युशन फाइंड आउट करतोय, लेवल पहिलीच असेल त्यामुळे तिथं आपण 1 लिहून घेतलं. आणि टोटल सम जी असेल, म्हणजे आपण जी टोटल सम फाइंड आउट केली इथे, ती इथे लिहून घेतले. लेवल 1 0, आपण अजून प्रॉब्लेमला सोल्युशन स्टार्ट केलेलं नाहीये किंवा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली नाहीये, त्यामुळं इथं आपण 0 लिहून घेतलं. लेवल 1 आहे आणि टोटल सम 29 आहे गिवन वेटची, ती ऍज इट इज लिहून घेतली. तर आता आपल्याला प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला दोनच स्टेप सांगितलेल्या, एक तर इलिमेंटला इन्क्लूड करा किंवा एक्सक्लूड करा. इन्क्लूड आणि एक्सक्लूड हे दोनच वर्ड्स आपल्याला माहित पाहिजेत. इलिमेंटला प्रेझेंट करायचा आहे किंवा अबसेंट करायचा आहे, हे दोनच टेक्निक आहेत, ह्या दोनच सोल्युशनच्या वे आहेत. तर आता आपण ऍक्च्युअल सोल्युशनला सुरुवात करणार आहोत. आपल्याला एक टेबल भेटलेला आहे, तिथं आपण मेन्शन केलेलं आहे की इनिशियल सम 0, लेवल 1 आणि टोटल सम इज इक्वल टू 29. तर आता आपल्याला फक्त इलिमेंटचा इन्क्लूड किंवा एक्सक्लूड करायचा आहे. आपल्याला इलिमेंट्स माहित आहेत, डब्ल्यू इज इक्वल टू 3 वेट 3 5 6 7 आणि 8 हे लिहून घेतो मी, खालीवर सारखं करायला नको म्हणून. आपल्या एलिमेंटला आपण नंबरिंग करून घेणार आहे. हा असेल x1, हा असेल x2, हा असेल x3, हा असेल x4 आणि हा असेल x5. तर ह्या प्रॉब्लेमला आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला सम ऑफ सबसेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अशा प्रकारे टेबल ड्रॉ करावा लागणार आहे. त्यामुळं आपल्याला जो स्पेस आहे, तो पेपर आहे, तो हॉरिझॉन्टली जरी पकडावा लागला तरी आपल्याला तो तसा घेऊन आपल्याला ते सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. बिकॉज जर आपण कमी जागेत हे सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला किंवा कमी जागेत आपण अँसर जनरेट करण्याचा प्रयत्न केला तर आपले अँसर चुकण्याचे किंवा कॉम्प्लेक्सिटीमुळे आपल्याला बॅक ट्रॅकिंग करताना प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतात. तर आपल्याला दोनच स्टेप करायचे आहेत, इलिमेंट प्रेझेंट किंवा इलिमेंट अबसेंट. प्रेझेंट असेल तर आपण 1 म्हणणार आहे, इन्क्लूड करणार असेल तर 1 म्हणणार आहे, एक्सक्लूड करणार असेल तर 0 म्हणणार आहे. तर x1 इलिमेंट, ह्या स्टेपला आपण x1 इलिमेंट साठी करणार आहे. x1 प्रेझेंट आणि x1 अबसेंट एवढंच घ्यायचं, x1 प्रेझेंट x1 अबसेंट.
x1 जर प्रेझेंट असेल, x1 म्हणजे हा जो 3 इलेमेंट आहे तो प्रेझेंट असेल, तर इथं 0 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 3. लेवल 2 असेल, ही लेवल 3 असेल, हे फिक्स आहे. हे फक्त आपण अंडरस्टँडिंग साठी लिहून घेतोय, नाही लिहिलं तरी चालेल लेवलचा कॉलम, बट एक प्रॉपर सोल्युशन येण्यासाठी आपण लेवल लिहून घेतोय. तर लेवल 2 असेल, x1 प्रेझेंट म्हणजे x1 0 प्लस 3, x1 प्रेझेंट, आणि ह्या सम मधून जे आपण टोटल सम काढलेले आहे त्याच्यामधून ती सम मायनस करायची, म्हणजे किती आली? 26. थोडंसं कळायला डिफिकल्ट असेल तरी एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे. x1 प्रेझेंट असेल तर इथं जी सम आहे 0 ऑलरेडी गिव्हन आहे, कारण आपण सम स्टार्ट केलेली नाही अजून. तर 0 प्लस इलेमेंट 1 इज इक्वल टू 3, म्हणजे इलेमेंट 1 x1 प्रेझेंट आहे इथं, तर तो ऍड केला आणि 3 सम लिहिली. लेवल 2 आहे, लेवलचा काही विषय नाही, लेवल फिक्स आहे, आपण नंतर चेक करणार आहे. बॅक ट्रॅकिंग साठी लेवल गरजेचे आहे, त्यामुळे आपण लेवल लिहून घेतले. आणि टोटल सम मधून ती 3 सम मायनस केली. जर ती 3 सम आपण मायनस नाही केली तर हा प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाही किंवा कधीही सुटत नाही. आणि इथं आपण काय घेतलंय ते तुम्हाला माहित आहे की हे टोटल वेट, म्हणजे जे वेट आपण ऑलरेडी घेतलंय त्याची समेशन आहे. ही लेवल आहे आणि ही सम आहे, याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन भेटणार आहे. तर 0 प्लस 3 केलं, 3 आलं लेवल 2, आणि 29 - 3 x1 साठी, त्यामुळे 26 आलं. आता इथं आपण काय केलंय, एक्सक्लूड केलं इलेमेंटला, 3 ला आपण घेतलेलं नाहीये, त्यामुळं 0 प्लस 3 ला आपण काहीच घेत नाहीये, त्यामुळे 0 प्लस 0 इज इक्वल टू 0 असेल. बट आपल्याला इथं मात्र 3 ला मायनस करूनच लिहून घ्यायचं आहे, कारण जर आपण मायनस नाही केलं तर हा प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे 29 - 3 इज इक्वल टू इथं 26 आलं. हे आपण रिपीटेडली सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल की हे का आपण करतोय ते. नेक्स्ट आता इलेमेंट 2 साठी आपण ट्राय करणार आहे. इथं इलेमेंट 2 साठी इलेमेंट 2 इज इक्वल टू प्रेझेंट, इलेमेंट 2 इज इक्वल टू absent, element 2 is equal to present, element 2 is equal to absent. म्हणजे इन्क्लूड किंवा एक्सक्लूड, प्रेझेंट किंवा अब्सेंट असंच आपण कन्सिडर करायचं आहे. जसं खाली जाईल जाईल तसं हे नेटवर्क डेन्स होणार आहे, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह केलं हे चेक करा. आता आपण इथं आलोय. आता इथं आपल्याला सम दिले ऑलरेडी 3, आणि आपण काय म्हणतोय की इलेमेंट 2 इज इक्वल टू प्रेझेंट, म्हणजे 3 + 5 इज इक्वल टू किती येणार इथं 8, आणि या 26 मधून ते 5 मायनस होणार, किती आलं 21. सेम इथं आपण काय म्हणतोय, 3 ऑलरेडी दिलेली सम आहे, त्याच्यामध्ये इलेमेंट 2 अब्सेंट, अब्सेंट म्हणजे 0, आणि तो आपण इन्क्लूड करत नाहीये, त्यामुळे सम इथं किती आली 3. लेवल 3 आपल्याला ऑलरेडी नो आहे की लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, खाली जाईल तसं लेवल 4, लेवल 5, लेवल 6 येणार आहे. आणि इथं काय करणार आहे आपण, 26 मायनस x2 म्हणजे काय आलं 21. हे 21, हे 26 एकदा आपण काढायला चालू केलं की ते लास्ट कॉलम मध्ये ऍज इट इजच येतं, त्यामुळं आपण ऑलरेडी लिहून घेतो, किंवा अजून थोडंसं स्टेप खाली गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपण ते का तसं लिहिलंय. आता इथं 0 आहे आणि x2 इज इक्वल टू प्रेझेंट आहे. आता इथं 0 + 5 येणार, किती झालं 5, हे ऍज इट इज लेवल 3, आणि 21 - 5 इज इक्वल टू 21, सॉरी 26 - 5 इज इक्वल टू 21. आणि इथं x2 अब्सेंट, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की x1 पण अब्सेंट, 0 + 0 इज इक्वल टू 0, आणि लेवल 3, आणि 26, हे 26 मायनस जो 5 इलेमेंट आपण अब्सेंट केलाय त्याला आपण इथे केलं, म्हणजे आपण असं म्हणूया की 26 - 5 इज इक्वल टू 21. आता एक थोडक्यात तुम्हाला समजलंय की प्रत्येक स्टेपसाठी आपल्याला इन्क्लूड एक्सक्लूड, इन्क्लूड एक्सक्लूड, इन्क्लूड एक्सक्लूड आणि इन्क्लूड एक्सक्लूड करायचं आहे. जेवढं खाली जाईल तेवढं नेटवर्क डेन्स होणार आहे, आणि आपल्याला सोल्युशन काय फाइंड आउट करायचं आहे, टार्गेट आपलं 14 आहे, ते विसरायचं नाहीये. जर सम एक्सिड होत असेल तर आपल्याला तिथंच ती ब्रांच स्टॉप करायची आहे, आणि आपल्याला सोल्युशन येते का नाही ते चेक करायचं आहे. आता इथं नेक्स्ट परत आपण ड्रॉ करायला चालू करूया. मी हे सगळं ड्रॉ करतो आणि व्हिडिओला कंटिन्यू करतो. सेमिस्टर एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम खूप मोठे होत जातात, त्यामुळे तुम्हाला त्याच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही हॉरिझॉन्टली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी चालेल, काही इश्यू नाहीये. बट प्रॉब्लेम व्यवस्थित ड्रॉ करून सॉल्व्ह केला तर तुम्हाला फायनल आन्सर काढताना प्रॉब्लेम येणार नाहीये. जर तुम्ही डायरेक्ट किंवा कॉम्प्लेक्स नेटवर्क बनवलं, एकदम कंबाईन करून लिहिलं, तर परत आन्सर येण्यासाठी किंवा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी डिफिकल्टीज येऊ शकतात. तर आता आपल्याला समजलंय की ही लेवल 4 आहे, कारण आता आपण चौथ्या एलिमेंट साठी चेक करणार आहे किंवा तिसऱ्या एलिमेंट साठी चेक करणार आहे, पण ही लेवल 1 पासून स्टार्ट होते, त्यामुळे चौथा लेवल आहे हा. आपण सगळ्याच्या मिडलला 4 लिहून घेतलं.
आणि लास्ट कॉलम मध्ये काय येणार आहे ते तुम्हाला माहित आहे. इथं दोन ठिकाणी आपण काढूया, नंतर बाकी सगळ्यासाठी पेस्ट करून टाकू. तर आपल्याला आता काय करायचं आहे, इलेमेंट x3 is present, x3 is absent, x3 is present, x3 is absent, x3 is included, x3 is excluded, x3 is included and x3 is excluded. Include किंवा exclude, present किंवा absent. ओके. आता आपल्या इथं काय आहे, इथं सम 8 आलेलं आहे. 8 प्लस x3, 8 प्लस x3 8 आहे. x3 किती आहे, 6. इथं किती आहे x3, 6. तर किती आलं, 14. आणि 21 मायनस x3 ची व्हॅल्यू किती आहे, 6. तर इथं 15. आणि हे एक आपलं वन ऑफ द सोल्युशन आहे. आन्सर म्हणूया आपण याला. ओके. असे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे ज्याची सम 14 येणार आहे. तिथून पुढे आपल्याला त्या ब्रांचला पुढे पुढे सॉल्व्ह करायची काही गरज नाही आहे. आपल्याला टोटल किती सम ऑफ सबसेट भेटतात त्या प्रॉपर वेट्स मध्ये किंवा टोटल वेट्स मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळं आपण एकदा आन्सर भेटलं की त्या ब्रांचला तिथं स्टॉप करणार आहे आणि नेक्स्ट ब्रांचला कंटिन्यू करणार आहे. तर आता आपण काय म्हणतोय, x3 इज अबसेंट. x3 इज अबसेंट असेल तर काय करणार आहे, 8 प्लस 0 इज इक्वल टू 8. आणि इथं काय येणार आहे, 21 मायनस 6 इज इक्वल टू 15. परत इथं काय करणार आहे, ऑलरेडी इथं सम 3 आहे. x3 प्रेझेंट, x3 प्रेझेंट असेल तर 6 म्हणजे 3 प्लस 6 इज इक्वल टू 9 इथे येईल. आणि 21 मायनस 6 इज इक्वल टू 15. म्हणजे 15 शेवटच्या बॉक्समध्ये कॉमन येणार आहे, हे तुम्हाला टक्क समजलंय. कारण ह्या लेवलला 21 होतं, या लेवलला 26 आहे, या लेवलला 29 आहे. 15 15 50. ओके. आता आपण चेक करायचं आहे. ऑलरेडी सम 3 दिलेले आहे आणि आपण x3 ला एक्सक्लूड करतोय म्हणजे घेत नाहीये, तर ऑलरेडी सम जी आहे तीच येणार. आता इथं तुम्हाला समजलं असेल की इथं 5 येणार आहे आणि इथं 0 येणार आहे. आता हे रिपीटेडली सांगत बसण्याची गोष्ट नाही, पण व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. तर x3 प्रेझेंट असेल तर 5 प्लस x3 प्रेझेंट म्हणजे x3 इज इक्वल टू 6, इथे येणार आहे 11. आणि इथं काय येणार आहे, 0 प्लस x3 प्रेझेंट म्हणजे 6. ओके. या लेवलला आपल्याला एक आन्सर भेटलंय. आपण नेक्स्ट आन्सर फाइंड आउट करून फायनल आन्सर कसं लिहायचंय ते चेक करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, x4 साठी ट्राय करायचं आहे. तर x4 साठी ट्राय करताना आपण इथं जाणार आहे, x4 इन्क्लुडेड आणि x4 एक्सक्लुडेड. ओके. आता थोडस कॉम्प्लेक्स नेटवर्क व्हायला चालू होईल. थोडंसं डेन्स नेटवर्क झाल्यामुळे मी ऑलरेडी ड्रॉ करून घेतलंय. आता आपल्याला कुठं ब्रांचला थांबवायचं आहे हे समजणार आहे या स्टेपला. जास्त डेप्थ मध्ये जायची गरज नाही आहे. आता आपल्याला एक ऍक्च्युअल प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते ऑलरेडी समजलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, x3 साठी झालं, x4 साठी इलेमेंट इन्क्लूड किंवा एक्सक्लूड करणार आहे. x4 इन्क्लूड, एक्सक्लूड, x4 इन्क्लूड, x4 एक्सक्लूड, x4 इन्क्लूड, x4 एक्सक्लूड. हे थोडस कॉम्प्लेक्स किंवा थोडंसं बोरिंग आहे. अगेन अँड अगेन आपल्याला त्या स्टेप किंवा तेच स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागतं. बट सेमिस्टर एक्झाम मध्ये फिक्स जर आपल्याला 6 मार्क्स पाहिजे असतील तर हा प्रॉब्लेम खूप इझी आहे. आणि सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक हीच एक पॉसिबल टेक्निक आहे, प्रॉपर टेक्निक आहे. जर तुम्ही व्यवस्थित आन्सर ड्रॉ केलं तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके. आता आपण इथं आहे, x4 ला इन्क्लूड केलं. x4 म्हणजे काय आहे, 7. 7 ला इन्क्लूड केलं तर काय होणार आहे, ऑलरेडी सम 8 आहे. 7 ला इन्क्लूड केलं तर सम होणार आहे 15. लेवल असेल 5. आणि ह्या इलेमेंट मधून किंवा ह्या टोटल वेट मधून आपल्याला ते 7 मायनस करावं लागेल, तर इथे 8 येणार आहे. पण आता एक आपल्याला समजलं की आपल्याला टार्गेट जे होतं, टार्गेट जे आपल्याला माहित आहे ते आपलं काय होतं, टार्गेट एम इज इक्वल टू 14. आणि ते 14 टार्गेट जे आहे ते आता जास्त होतंय. म्हणजे जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा व्हॅल्यू जी समची आहे ती एक्स्ट्रा येत आहे. त्यामुळे आपण या स्टेपला इथंच थांबवणार आहे आणि बाउंड करणार आहे. आपल्याला x5 एलिमेंट साठी चेक करण्याची गरजच नाही या या ब्रांचसाठी. देन आपण x4 इथं चेक केलं, x4 ला अबसेंट केलं. x4 ला सपोज आपण अबसेंट केलं तर काय येणार आहे, x4 ला आपण अबसेंट केलं, ही सम माहिती ऍज इट इज राहणार आहे 8. लेवल असेल 5 आणि हे जे आन्सर आहे ते 8च येणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लेवल 5 8, लेवल 5 8, लेवल 5 8, हे सगळ्यांसाठी कॉमनच असेल. तर आता इथं आपण चेक करणार आहे, x4 प्रेझेंट 9 प्लस x4 प्रेझेंट. x4 प्रेझेंट जर आपण घेतलं तर किती होते, 9 7 16. कारण 9 इथं आहे, x4 जो इलेमेंट आहे तो 7 आहे, सम आली 16. आणि ही एक्सेस होते आपल्या टार्गेट पेक्षा, त्यामुळे आपण हिला इथं बाउंड केलं, स्टॉप केलं.
आता इथं आपण परत x4 ला अपसेंट करतोय 9 सम ॲज इट इज 9 प्लस 0 इज इक्वल टू 9. ही ब्रांच आपण कंटिन्यू करू शकतो इन फ्युचर, बट आपण का करणार नाही हे सांगतो मी तुम्हाला नंतर. देन x4 ला प्रेझेंट केलं 3 प्लस 7 इज इक्वल टू 10. देन 3 ॲज इट इज x4 ला प्रेझेंट केलं 11 प्लस 7 18. इथं तुम्हाला समजलं असेल एक्सिड झालेले, आपण इथं स्टॉप करून टाकलं. देन इथं आलं 11 ॲज इट इज, कारण x4 ला आपण एक्सक्लूड केलंय. देन इथं आलो 5 प्लस 7 किती झालं 12. देन x4 ला ऑप्शन केलं 5 ॲज इट इज. देन इथं 6 ॲज इट इज येणार, इथं 0 ॲज इट इज येणार. 6 आणि x4 ला प्रेझेंट केलं, x4 ला प्रेझेंट केलं 6 आणि 7 13 झालं. हे 6 आणि x4 ला प्रेझेंट केलंय 6 प्लस 7 इज इक्वल टू 13 झालं. आणि देन इथं 6 ॲज इट इज, 6 प्लस 0 6. देन 0 प्लस x4 ला प्रेझेंट केलं 7 आणि 0 ला एक्स म्हणजे x4 ला एक्सक्लूड केलं, सम इज इक्वल टू 0. तर आता आपल्याला ह्या ब्रांचला आपण बाउंड करून टाकलंय ऑलरेडी. ह्या ब्रांचला आपल्याला कंटिन्यू करायची गरज नाही. एक आन्सर आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे, एक सोल्युशन इथं आहे आपलं सोल्युशन 1 आपण म्हणूया, ते ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे इथं. आता फक्त आपल्याला अदर कुठले कुठले सेट्स किंवा कुठले कुठले सोल्युशन आपल्याला एक्सटेंड करायचे ते चेक करूया. आपली व्हॅल्यू काय आहे x5 ची. आता आपण x5 साठी चेक करणार आहे. तर आपण x5 ला प्रेझेंट, x5 ला ऑब्सेंट, कुठल्याला एक्सटेंड करायचं आहे ते आपल्याला ऑलरेडी माहित आहे, ज्याची सम विदिन द लिमिट आहे किंवा अजून क्रॉस झालेली नाही. तर आपण इथं चेक केलं तर आपल्याला समजतंय की 8 प्लस 8 x5 ला प्रेझेंट करतोय. आता आपण 8 प्लस 8 तर किती होते 16. लेवल किती असेल 6वी. आणि 8 मायनस 8 इथं 0. आणि आपले वेट जे आहेत ते पण संपलेले आहेत 0 झाल्यामुळं, आणि आपली सम पण एक्सीड झालेली आहे. आणि आपल्याला ते सोल्युशन नको आहे, टार्गेटपेक्षा जास्त व्हॅल्यू जनरेट झालेली आहे इथं समची, त्यामुळे हे सोल्युशन आपल्याला नको आहे, आपण इथं बाउंड करून टाकलं. आता समजा आपण x5 ला अपसेंट केलं, x5 ला अपसेंट केलं तर काय येतंय लेवल नंबर 6, इथं 0 येणार, आपले टोटल वेट संपून जाणार आहेत आणि सम येणार आहे 8. आणि हे आपल्याला सोल्युशन गरजेचं नाहीये. आता आपण x5 ला न कन्सिडर करणारे समला आपण सॉल्व्हच करणार नाही, त्याला कन्सिडरच करणार नाही, कारण त्याच्या पुढे एलिमेंटच नसणार आहे. याच्या पुढे 14 येण्याचे चान्सेस नसणारच आहेत, त्यामुळे आपण ह्याला पण स्टॉप केलं. आपण इथं आहे आता, याच्यासाठी आपण ऑलरेडी स्टॉप केलंय, आपण ऑलरेडी स्टार दिलाय कारण ही सम एक्सीड झालेली आहे. इथं 9 आणि आपल्याला इलेमेंट कुठला ऍड करायचा आहे त्याच्यात x5 किती आहे 8. x5 8 असल्यामुळे 9 8 किती होणार आहे 17. त्यामुळे ह्याला आपण कंटिन्यू करायची गरज नाही. आपण डायरेक्ट इथं म्हणू शकतो की 17 होतंय आणि त्या बाजूला 9 होतंय, त्यामुळे आपण इथं सॉल्व्ह करत नाहीये. जरी आपण असं लिहिलं तरी 17 म्हणून 17 6 आणि 0 आणि ह्याला इथंच बाउंड करून टाकू. नेक्स्ट आपण इथं आलो. इथं आल्यानंतर आपल्याला काय समजते 10. 10 आणि x5 ला आपण एकदा इन्क्लूड करणार आहे, एकदा एक्सक्लूड करणार आहे. ओके, इन्क्लूड जर केलं तर किती होणार सम 18, लेवल 6वी, इथं 0 आणि इथं 10 लेवल 6 आणि 0. त्यामुळे आपण दोन्हीला पण स्टॉप करून टाकतो. 3 असेल, आता 3 प्लस 8 x5 ला जर आपण इन्क्लूड केलं तरी किती होणार 3 प्लस 8 11 होणार, आणि 3 एक्सक्लूड केलं तर 0 होणार, त्यामुळे आपण ह्याला पण स्टॉप करून टाकतोय. देन कुठं आलो आपण इथं आहे, हे ऑलरेडी स्टॉप केलंय आपण. आता इथं आलो 11 प्लस 8 किती होणार आहे 19, जे एक्सीड करणार आहे. आणि जर एक्सक्लूड केलं तर 11च राहणार आहे, त्यामुळे याला पण स्टॉप करून टाकलं. देन सगळ्यासाठी जर आपण असं चेक करत गेलो तर 12 प्लस 8 x5 प्रेझेंट असेल एकदा आणि एकदा अब्सेंट असेल, तर 12 प्लस 8 20 होणार आहे आणि ते एक्सीड करणार आहे आणि 12 ॲज इट इज राहणार आहे. त्यामुळे आपण 8 ला एक्सक्लूड करणाऱ्या टर्म्सला आपण कन्सिडरच करणार नाही. आता 5 आणि 8 जर त्याच्यात सम केली तर 13 होणार आहे आणि 13 नंतर आपल्याला एलिमेंटच भेटत नाही, त्यामुळे ह्याला पण आपण स्टॉप केलं. 5 ला म्हणजे 8 ला एक्सक्लूड केलं तर सम होणार आहे 5 आणि ते आपल्याला नकोच आहे, त्यामुळे आपण इथं स्टॉप केलं. आता इथं आलो आपण 13 प्लस 8 केलं तर किती होणार आहे 21, जे एक्सीड करणार आहे. आपण स्टॉप केलं, 13 ला ॲज इट इज ठेवलं, म्हणजे x5 ला अपसेंट केलं, x5 इज इक्वल टू अपसेंट, तर 13च सम राहणार आहे. x5 इथं प्रेझेंट धरूया, तर 21 होणार आहे, जी एक्सीड असेल, आणि जी टार्गेट नसणार आहे तिला पण आपण स्टॉप केलं. आता इथं आपल्याला एक सोल्युशन भेटतंय, इथं आपल्याला एक सोल्युशन भेटतंय 6 प्लस 8 x5 प्रेझेंट असेल तर काय होणार आहे टार्गेट होणार आहे 14. चेक करू शकता तुम्ही 6 प्लस 8, 6 प्लस x5 प्रेझेंट 8, 6 प्लस 8 इज इक्वल टू 14. लेवल असेल 6वी आणि वेट्स तिथं गेल्यानंतर आपले सगळे 0 झालेले असतील, आणि हे एक आपलं सोल्युशन आहे. आणि जर आपण x5 ला एक्सक्लूड केलं तर ते सोल्युशन आपल्याला भेटत नाही. आपण असं डायरेक्ट लिहू शकतो 6 6 आणि 0, त्यामुळे ह्याला पण आपण स्टॉप केलं. सिमिलरली ह्याला पण आपल्याला स्टॉप करावं लागेल, याची सम 15 होणार आहे, याला स्टॉप केलं. 7 राहणार आहे, त्याला स्टॉप केलं.
इकडे 0 राहणार आहे, म्हणजे x5 ला आपण अपसेंट म्हणलं तर 0च राहणार आहे, ह्याला आपण स्टॉप केलं. आणि 8 म्हणून इन्क्लूड जरी केलं, x5 ला इन्क्लूड जरी केलं तर 8, 6 आणि 0 होणार आहे, आणि ह्याला आपण स्टॉप करणार आहे. तर आपल्याला दोन सोल्युशन भेटलेले आहेत. हे आपल्याला नेकेड आयजने पण समजतंय की ह्या सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम मध्ये दोनच पॉसिबल सोल्युशन आहेत, बट ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग. तर आपलं सोल्युशन आलेलं आहे, बट आपल्याला ते कशामुळे आलंय ते आता बॅक ट्रॅक करून फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जे सोल्युशन आपलं जनरेट झालंय, आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये दोन सम ऑफ सबसेट किंवा सबसेट आपल्याला भेटलेले आहेत, बट ते बॅकट्रॅक करून आपल्याला चेक करावं लागतं. तर आपले जे अँसर आले, इथे एक आलंय सोल्युशन 1 आणि इथे एक सोल्युशन 2 आले, इथे एक सोल्युशन 2 आहे आणि इथे एक सोल्युशन आहे. तर आपल्याला बॅकट्रॅकिंग म्हणजे याची कन्सेप्ट काय आहे ते चेक करायचं आहे. तर आता बॅकट्रॅकिंग चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडस झूम आउट आणि स्क्रोल करतो. तर इथं आपलं एक सोल्युशन आलंय, इथं आणि इथे एक सोल्युशन आले. तर बॅक ट्रॅकिंगची कन्सेप्ट काय सांगते, तर आपल्याला कुठले कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत ते चेक करावं लागेल. तर आपल्या ह्याच्यामध्ये पहिल्या सम ऑफ सबसेट मध्ये पहिला जो सेट आला, पहिला आन्सर जे आलं त्याच्यामध्ये x3 प्रेझेंट आहे, हे प्रेझेंट आहे. देन आपण हे x3 कशामुळे आलं, इथं आपण गेलो तर त्याच्यामध्ये x2 सुद्धा प्रेझेंट आहे, आणि त्याच्यावरती गेलो तर x1 सुद्धा प्रेझेंट आहे. त्याला आपण म्हणतो बॅक ट्रॅकिंग. ओके, हे पहिलं सोल्युशन झालं आपलं. देन आपण दुसऱ्या सोल्युशन साठी चेक करणार आहे. दुसरं सोल्युशन आपलं कुठं आलंय, इथं आलंय. त्याच्यामध्ये काय आहे, x5 प्रेझेंट आहे, x5 प्रेझेंट आहे. देन वरती गेलो त्याच्या, इथं आलो तर x4 अब्सेंट आहे, त्यामुळे कन्सिडर करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपण कुठं आलो, इथं आलो तर त्याच्यामध्ये x3 प्रेझेंट आहे, x3 प्रेझेंट आहे त्यामुळे त्याला आपण इन्क्लूड केलं. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, इथं आलो तर x2 अब्सेंट आहे, त्याला इन्क्लूड करायची गरज नाही. आणि इथं गेलो, x1 पण अब्सेंट आहे. त्यामुळं हे आपले दोन सेट्स आहेत किंवा दोन सोल्युशन्स आहेत. आता ते सोल्युशन कशा प्रकारे आहे ते आपण चेक करूया. आपण ऑलरेडी इथं लिहिलंय, थोडस झूम आउट करतो. इथं आपण ऑलरेडी लिहिलंय की x1 काय आहे हे आपल्याला माहित आहे, x2 काय आहे हे आपल्याला माहित आहे, x3 काय आहे, x4 काय आहे आणि x5 काय आहे हे आपल्याला माहित आहे. आपण परत एकदा लिहून घेऊया, 3, 5, 6, 7 आणि 8. ओके, x3 प्रेझेंट म्हणजे पहिला सेट काय होणार आहे, x3 प्रेझेंट म्हणजे काय आहे, पहिला x3 6, x2 5 आणि x1 काय आहे 3. याची इज इक्वल टू सम होते 14, चेक करू शकता तुम्ही. आणि x5 प्रेझेंट आणि x3 प्रेझेंट, x5 किती आहे 8 आणि x3 किती आहे 6. तर हे दोन सेट्स आहेत ज्याचं सम किंवा ज्याची जी आपण टोटल घेणार आहे ती इक्वल टू आपल्या टार्गेट येते. आणि हे दोन पॉसिबल सम ऑफ सबसेट्स आहेत गिवन प्रॉब्लेम मध्ये, आणि हेच याचे व्हॅलिड सोल्युशन्स आहेत. आता या प्रॉब्लेमला आन्सर करताना आपल्याला सोल्युशन वेक्टर ड्रॉ करावा लागतो. आपल्याला दोन सेट सापडलेले आहेत, याचे दोन आन्सर आहेत ह्या प्रॉब्लेमचे, तर याचा आपल्याला सोल्युशन वेक्टर ड्रॉ करावा लागतो. सोल्युशन वेक्टर काय असतो, सोल्युशन वेक्टरला चेक करण्यासाठी किंवा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम कशा प्रकारे दिला हे माहित असणं गरजेचं असतं. आता आपण जे इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिलं त्यामुळे आपण याला या गोष्टींना x1 x2 x3 x4 x5 म्हणतोय. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये दिल्यामुळे आपण यांना x1 x2 x3 x4 x5 x6 काय असेल ते म्हणतोय. म्हणून आपल्याला फायनल आन्सर देताना, आता फायनल वेट्स आपल्याला कसे दिलेले क्वेश्चन मध्ये, 3, 8, 5, 7, 6 अशा प्रकारे दिलेले. तर आपल्याला सोल्युशन वेक्टर ड्रॉ करताना किंवा फायनल आन्सर देताना आपल्याला काय सांगायचं आहे, एक तर अशा प्रकारे आन्सर द्यावं लागेल की 3, 5, 6 हा एक आन्सर आहे ज्याची सम 14 होते, आणि 6 आणि 8 याची सम 14 होते. हे दोन पॉसिबल सोल्युशन्स आहेत आणि याचे सोल्युशन वेक्टर अशा प्रकारे असतील. सोल्युशन वेक्टर्स आपण काय म्हणलेलो, इन्क्लूड आणि एक्सक्लूड. इन्क्लूड म्हणजे प्रेझेंट आणि एक्सक्लूड म्हणजे अब्सेंट. तर सोल्युशन वेक्टर कशा प्रकारे असतील ते बघूया. ह्या प्रॉब्लेमला याच्यासोबत कम्पेअर करायचं. ह्या प्रॉब्लेमला गिवन गिवन प्रॉब्लेमला वेट जे आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये जसे वेट्स दिलेत त्याच्यासोबत याला कम्पेअर करायचं. इन्क्रीजिंग ऑर्डर सोबत न करता क्वेश्चन मध्ये जसे दिलेत त्याच्याप्रमाणे कम्पेअर करायचं. 3 प्रेझेंट असेल तर 1 लिहायचं. 5, आता इथं 8 आहे, 8 अब्सेंट आहे त्यामुळे आपण 0 लिहिलं. 5 प्रेझेंट आहे त्यामुळे आपण 1 लिहिलं. 7 अब्सेंट आहे त्यामुळे 0 लिहिलं. आणि 6 प्रेझेंट आहे म्हणून 1 लिहिलं. हा सोल्युशन वेक्टर आहे आपल्या एका वन ऑफ द पॉसिबल सोल्युशनचा. आणि सेकंड सोल्युशन वेक्टर अशा प्रकारे असेल, 6 आणि 8. 6 आणि 8 चेक करण्यासाठी आपल्याला 3 आहे का, नाही. 8 आहे का, आहे. 5 आहे का, नाही. 7 आहे का, नाही. आणि 6 आहे का, आहे. तर हे दोन
पॉसिबल सोल्युशन वेक्टर्स आहेत गिवन प्रॉब्लेमचे. आणि एमसीक्यू मध्ये मोस्ट कॉमनली असा सिंपल क्वेश्चन विचारला जातो आणि आपल्याला नेकेड आयजने याचं माहित आहे की सोल्युशन की 3, 5 आणि 6 जर घेतलं तर याची सम 14 येणार आहे आणि 6 आणि 8 घेतलं तर याची सम 14 येणार आहे. तर एमसीक्यू मध्ये आपल्याला ट्रिकी क्वेश्चन विचारला जातो की बाबा याचा सोल्युशन वेक्टर काय असेल. तर सोल्युशन वेक्टर तुम्हाला समजलाय की आपल्याला जे इलेमेंट्स दिले त्याला आपल्याला गिवन प्रॉब्लेम सोबत कम्पेअर करायचं आहे आणि प्रेझेंट असेल त्याला 1 द्यायचं आणि अब्सेंट असेल त्याला 0 द्यायचं आणि सोल्युशन वेक्टर काढायचा. तर याचं फायनल आन्सर आपण अशा प्रकारे ड्रॉ करणार आहे. पॉसिबल सेट्स for given target is equal to 3, 5, 6 set and solution vectors are as follows. And time complexity of this given problem is order of 2 raised to n. Reason is जेवढे आपल्याला इलेव्हन्स किंवा वेट्स दिलेले आहेत तेवढ्या वेळा आपल्याला त्याला बायनरी ट्रीने सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे ह्या प्रॉब्लेमला प्रॉपरली सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला 2 raised to 5 इथं 5 वेट्स आहेत, w इज इक्वल टू 5 आहे, तर 2 raised to 5 इज इक्वल टू 32 असले रकाने ड्रॉ करावे लागत असणार आहे. असले बॉक्सेस जे आहेत ते आपल्याला 32 ड्रॉ करायला लागणार आहेत. 6 असेल तर 64, 7 असेल तर 128 आणि हे प्रॉब्लेम खाली खाली इन्क्रीज होत जातं. त्यामुळे ह्या प्रॉब्लेमची टाइम कॉम्प्लेक्सिटी जर एमसीक्यू मध्ये किंवा ओरल प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये विचारली तर ऑर्डर ऑफ 2 raised to n म्हणायचा. कारण बायनरी ट्रीने आपण याला सॉल्व्ह करतो. आपल्याला 2 रूट प्रत्येक वेळेस इन्क्रीज होत जातात. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे, इथं 16 आहे. खाली गेलं तर 32 होणार आहेत जर आपण प्रॉपरली सगळ्याला सॉल्व्ह करत गेलो तर. आता इथं आपण बाउंड करतोय त्यामुळे आपण थांबतोय कारण आपल्याला सांगितलंय बॅक ट्रॅकिंग जर सोल्युशन येत नसेल तर तिथे स्टॉप करा. पण आपल्याला जर फायनल आन्सर किंवा ऑल पॉसिबिलिटीज फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला ऑर्डर ऑफ 2 raised to n वेळा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. त्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती ऑर्डर ऑफ 2 raised to n आहे. तर हा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो. सेमिस्टर एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट 100% येण्याचे चान्सेस आहेत. बॅक ट्रॅकिंगचं जास्त क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. बॅक ट्रॅकिंगवर थिअरी जास्त करून विचारली जाते, पण हा जो प्रॉब्लेम आहे याच्यावर न्यूमेरिकल विचारण्याचे चान्सेस 100% आहेत. आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये 3rd किंवा 4th क्वेश्चन मध्ये हा प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस 99% ते 100% आहेत. आता आपण पीपीटी मध्ये अल्गोरिदम काय दिलाय ते चेक करूया. हे सोल्युशन आपण फाइंड आउट केलं, याचा सोल्युशन वेक्टर पण आपण ड्रॉ केला. सोल्युशन वेक्टर जर डायरेक्ट विचारला तर आपण कशा प्रकारे सांगणार आहे की 3, 6 आणि काय काढलेलं 8, सॉरी 6 आणि 8 आणि सेकंड इज 5 आणि 6. हे 2 पॉसिबल सोल्युशन्स आपल्याला भेटलेले आणि सोल्युशन वेक्टर आपण अशा प्रकारे ड्रॉ केलेला 0, 1, 0, 0, 1. हे कशामुळे आलं ते आता तुम्ही सांगू शकताय. आणि 3 प्रेझेंट, 8 अब्सेंट, 5 प्रेझेंट, 7 अब्सेंट, 6 प्रेझेंट. हे सोल्युशन वेक्टर्स आहेत. म्हणजे ह्या पोझिशनचे इलेमेंट जर प्रेझेंट असतील तर आपलं टार्गेट 14 आहे ते अचीव्ह होतं. तर आता आपण अल्गोरिदम काय, सिंपल अल्गोरिदम आहे. जर तुम्हाला अल्गोरिदम जरी सेमिस्टर एक्झाम मध्ये विचारला तरी तुम्ही आता लिहू शकताय. आपण काय केलेलं, बॉक्स काढलेले, त्याच्यामध्ये आय मध्ये आपण लेवल लिहिलेली, इथं आय ने रिप्रेझेंट केलेलं ज्याला आपण लेवल म्हणत होतो. देन करंट सम, इथं करंट सम ड्रॉ करायचो आपण. स्टार्ट 0 ला केले आणि परत ऍड करत गेलो करंट सम आणि इथं रिमेनिंग सम. इथं रिमेनिंग सम मध्ये आपण वेटची समेशन घेतलेली, टोटल जे वेट्स दिलेले त्याची समेशन घेतलेली, त्याला आपण रिमेनिंग सम म्हणतो. जसं तुमचं वर्डिंग असेल, अल्गोरिदम आपण 3 प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. सिंपल नॅचरल लँग्वेज, सुडो कोड किंवा फ्लो चार्ट मध्ये. तर तुमच्या लँग्वेजला जसं डिपेंड करतं तसा तुम्ही अल्गोरिदम ड्रॉ करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, इफ करंट सम म्हणजे ह्या पोझिशनची जी सम आहे इज इक्वल टू टार्गेट असेल, म्हणजे मॅच झाली 14 ला 14, की आपल्याला सोल्युशन प्रिंट करायचं आहे. तर हे सोल्युशन प्रिंट करण्यासाठी आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो करायला लागतात. इफ आय इज ग्रेटर दॅन एन और करंट सम इज ग्रेटर दॅन टार्गेट, म्हणजे एकदा 14 ला एक्सीड केलं किंवा टार्गेटला एक्सीड केलं की आपल्याला स्टॉप करायचं आहे आणि तिथंच थांबायचं आहे, त्या स्टेपला कंटिन्यू करायचं आहे. इन्क्लूड जर इलिमेंटला केलं, म्हणजे आपण 2 स्टेप बघितलेला, इन्क्लूड एलिमेंट आणि एक्सक्लूड एलिमेंट. हे तर प्रिंटिंगचा पार्ट आहे, कोडला प्रिंट कधी करायचा आणि बेस कंडिशन आहे कुठे स्टॉप करायचं हे सांगितलंय की समला एक्सीड केलं तर स्टॉप करायचा आहे किंवा इलिमेंट संपले तर स्टॉप करायचा आहे. 2च वर्ड आपल्याला माहिती आहे की इन्क्लूड करायचं आणि एक्सक्लूड करायचं. जर इलिमेंटला इन्क्लूड केलं तर काय करायचं आहे, इथं लेवल ऍड करायचं आहे. पहिल्यांदा आपण 0th लेवल घेतलेली, नंतर आपण काय सपोज इथं 29 आलेलं आणि इथं 0 होतं. आपण काय केलं, इन्क्लूड केलं इलिमेंटला, x1 ला इन्क्लूड केलं, x1 ला इन्क्लूड केलं, x1 ला एक्सक्लूड केलं. ह्या 2 स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर आपण अशा प्रकारे ते केलेलं. समजा इन्क्लूड केलं तर काय करायचं आहे, ह्या 0 प्लस तो इलिमेंट ऍड करायचा. आता तो इलिमेंट काय होता मला माहित नाही एक्झॅक्टली. सपोज आपण समजूया की 3 होता, 3, 5, 7, 8 असाच होता काहीतरी.
इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हटल्यावर 3 सपोज पकडूया. तर ह्या जागी आपल्याला काय करायचं आहे, त्याची सम ऍड करायची आहे. इथं लेवल ऍड केली, लेवल आपण 0+1 केली, आय आपण लेवलने रिप्रेझेंट केलंय. तर इथं आपण लेवल ऍड केली, लेवल 1 झाली. करंट सम प्लस ते इलेमेंट असेल प्रेझेंट तर त्याचं वेट, म्हणजे करंट सम हे असेल 0, 0+1 वेट, फर्स्ट वेट दॅट इज इक्वल टू 3, आणि टोटल सम रिमेनिंग सम मधनं ते वेट मायनस करायचं आहे. आणि जरी एक्सक्लूड केलं तर आपल्याला काय करायचं आहे, एक्सक्लूड जर केलं इलेमेंटला तरी लेवल वाढवायचे. आपण 0 केलं लेवलला, देन करंट सम ऍज इट इज राहणार आहे. इथं आपण करंट समला ऍड करत नाही वेट मध्ये, इथं दिसतंय तुम्हाला, इथं आपण WI ऍड केलं, इथं प्लस सिन नाही, आणि इथं सम 0च राहिली, आणि इथं मात्र आपण मायनस करतोय. रिमेनिंग वेट मधनं आपण वेट मायनस करतोय, कारण आपल्याला अल्गोरिदमला स्टॉप करायचं आहे कुठंतरी, त्याची बेस कंडिशन फाइंड आउट करायची आहे आणि आपली टोटल सम मॅच करायची आहे, टार्गेट मॅच करायचं आहे. त्यामुळे आपण रिमेनिंग सम मधनं ते वेट मायनस करत असतो, आणि जर इलेमेंट प्रेझेंट असेल तर ते करंट सम मध्ये ऍड करत असतो, आणि नसेल तर करंट सम ऍज इट इज घेत असतो. आता इथून पुढे कसं असणार आहे तुम्हाला माहित आहे. x2 प्रेझेंट असेल, x2 अब्सेंट असेल, x2 प्रेझेंट असेल, x2 अब्सेंट असेल, आणि हे कंटिन्यू होत जाणार आहे, लेवल वाढतच जाणार आहे, आणि ह्याच्यामधनं रिमेनिंग वेट मायनस होतच जाणार आहे. रिमेनिंग वेट इथे 21 येणार, लेवल 2 असेल, आणि इथं मात्र 3+5 8 येणार, आणि इथं 3 ऍज इट इज राहणार, आणि सो ऑन. आपण प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. आणि हे सगळं तुम्हाला समजलं असेल की इन्क्लूड काय आहे, एक्सक्लूड काय आहे, डिसिजन ट्री काय आहे, किंवा बायनरी ट्री कसं आहे, त्याचं आपण सोल्युशन कसं फाइंड आउट केलं. आता ह्या प्रॉब्लेमला बघून आपण जर सोल्युशन वेक्टर ड्रॉ करायचं असेल, हे पॉसिबल सोल्युशन आहे, पॉसिबल सोल्युशन. बट कम्प्युटरला बायनरी टर्म्स मध्ये आन्सर माहित असतं किंवा बायनरी टर्म्स समजतात, तर आपण काय करतो, आता हे ऑलरेडी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये दिलंय, त्यामुळे आपल्याला इन्क्रीजिंग मध्ये ऑर्डर मध्ये अरेंज करायची काही गरजच नाही. त्यामुळे ह्याचं सोल्युशन पण प्रॉपरली आलंय. आपण फक्त काय करणार, सोल्युशन वेक्टर ड्रॉ करताना चेक करणार, 1 प्रेझेंट आहे का, आहे. 4 प्रेझेंट आहे का, आहे. 6 प्रेझेंट आहे का, नाही. 8 प्रेझेंट आहे का, नाही. आणि 10 प्रेझेंट आहे का, आहे. तर हे पॉसिबल सोल्युशन वेक्टर आहे. आणि 1 6 8 1 प्रेझेंट आहे, 4 नाही, 6 आहे, आणि 8 आहे, आणि 10 नाही. हे 2 सोल्युशन वेक्टर असतील. तर सोल्युशन वेक्टर काय आहे आपल्याला समजलं, पॉसिबल सोल्युशन्स काय आहे समजलं, सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम काय आहे समजलं, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी समजली, ऑर्डर ऑफ 2 ही त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. एक बेस्ट एक्झाम्पल ऑलरेडी ऑन पेपर सोडवून दिलेला आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला समजेल की 3 6 5 7 इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये नाहीये, त्यामुळे आपण काय केलं, 3 5 6 7 इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ऑर्डर करून घेतलं. याला x1 म्हणलं, याला x2 म्हणलं, याला x3 म्हणलं, याला x4 म्हणलं. टोटल सम फाइंड आउट केली. टोटल सम आपल्याला लागते तिसऱ्या ब्लॉक मध्ये भरायला. इथं आपण काय करतो, लेवल 0, सम 0, आणि तिसऱ्या बॉक्स मध्ये आपल्याला टोटल सम लिहावं लागते. टोटल सम ऑफ वेट इज इक्वल टू 3+5 8 8+6 14 14+7 21, ही असेल 21. इथं आपण ऑलरेडी लिहिलेला आहे 21. त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी पण लिहिलेली आहे. आपण हा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह केला, x1 ला प्रेझेंट केलं, अब्सेंट केलं, x2 ला प्रेझेंट केलं, अब्सेंट केलं, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला एकच सोल्युशन भेटतं, 3 5 7. आपल्याला टार्गेट काय होतं इथं, 15. तर हे 15 कुठे गेलं, 15 15, हा इथं 15 आहे. 15 टार्गेट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी फक्त एकच पॉसिबल सोल्युशन भेटतंय, ते आहे 3 5 आणि 7. आणि हे आपण फायनल आन्सर बरोबर कम्पेअर केलं. फायनल आन्सर काय होतं, 3 6 5. तर 3 प्रेझेंट आहे, 6 अब्सेंट आहे, 5 प्रेझेंट आहे, आणि 7 प्रेझेंट आहे. दॅट इज फायनल सोल्युशन वेक्टर. आणि अशा प्रकारे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ 2n. आणि हे 2 प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये हा प्रॉब्लेम 100% येणार आहे, आणि तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्या रिलेटेड कोणताही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, आणि तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याचे जे आन्सर्स आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचे आहेत, आणि आपण तिथं डिस्कस करूया. तर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.